नमस्कार मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी तुम्हाला सायंटिफिकरित्या मार्गदर्शन करीत आलेलो आहे. मित्रांनो, प्रत्येकाला आपल्याला असं वाटतं की आपलं लैंगिक आयुष्य खूप छान असावं आणि ते शेवट ओल्ड एजपर्यंत पण टिकून राहावं, असे पत्नीची पण इच्छा असते आणि पुरुषांची पण इच्छा असते आणि ते असायला पण पाहिजे, स्वाभाविक पण आहे. कारण की लैंगिक आयुष्य चांगलं असलं तर आपण आपल्या व्यवहारामध्ये आपण खुश असतो, आपल्या संसारामध्ये आपण खुश असतो, आपल्या बिझनेसमध्ये आपण जास्त प्रोग्रेस करू शकतो. म्हणून प्राचीन काळापासून आपल्या लैंगिक आयुष्याला सायन्सने खूप महत्त्व दिलेलं आहे. पण उगीच प्रायव्हेट पार्ट म्हणून याच्याबद्दल काही म्हणजे याकडे दुर्लक्ष करून किंवा काही लोकांनी भरपूर म्हणजे याचा वेगळा उपयोग करून घेतलेला आहे. तर मी तुम्हाला सांगेन की प्रत्येकाला असं वाटतं ना की आपलं लैंगिक आयुष्य चांगलं असावं. त्यासाठी बऱ्याच 90% लोकांचा कल असा असतो की डॉक्टरांनी मला काहीतरी गोळी द्यावी आणि मी घोड्यासारखं एकदम चांगलं दौडावं. घोड्याची उपमा याला का दिलेली आहे की घोडा एक प्राणी असा आहे की तो कितीही आपला म्हणजे पळाला तरी तो थकत नाही. म्हणून आपण त्याला हॉर्स पॉवर मध्ये आपण कन्वर्ट करतो. कारण घोड्यांचा स्टॅमिना खूप चांगला असतो. कारण इतका स्टॅमिना कोणत्याही प्राण्यामध्ये आढळून येत नाही. म्हणून लोकांना असं वाटतं की घोड्यासारखी शक्ती आपल्यामध्ये पाहिजे. पण मित्रांनो, त्याचमुळं ह्या अश्वगंधा हे जे एक हर्ब आहे त्याचा एक शोध लागलेला आहे की घोड्याची जे आपले हे असते त्याला आपण असं म्हणू की जे आपलं पॉटी असते त्याचा जो वास येतो तसाच वास त्या अश्वगंधा ह्या जडीबुटीतून येतो. आणि त्यामुळे जुने लोक काय बोलायचे की ही जर जडीबुटी खाल्ली तुम्ही तर तुम्ही पण घोड्यासारखं पळणार, घोड्यासारखा तुमचा स्टॅमिना राहणार. हे अत्यंत चुकीचं आहे. कारण अश्वगंधा म्हटलं ते एक मानसिक रोगावर अँटीसायकोटिक मेडिसिन आहे. पण काही जुन्या वैद्यांनी म्हणा किंवा सेक्सॉलॉजिस्टनी म्हणा त्याला फक्त आपल्या सेक्शुअल लाईफमध्येच कसा वापर करायचा हेच त्यांनी त्यांचं म्हणजे पैसा कमवायचा त्यांना धंदा करून टाकला होता. तर मी असं सांगेन की अश्वगंधा हे फक्त आपलं मानसिक आरोग्यासाठी औषध आहे. ते की म्हणजे घोड्याची शक्तीसारखं किंवा स्टॅमिना वाढवण्यासाठी औषध नाही. हे तुम्ही इतकं लक्षात ठेवा. तर मित्रांनो, जर तुम्हाला चांगलं आयुष्य जर पाहिजे असेल तर एक 5-6 तुम्हाला पॉईंट सांगतो जेणेकरून हे जर तुम्ही जर फॉलो केले तर मला वाटतं की प्रत्येक पुरुष हा घोडा बनू शकतो. जसं की तुम्ही रेग्युलर एक्सरसाइज करा, रेग्युलर वॉक करा, रेग्युलर जिमला जा, रेग्युलर स्विमिंग करा, काही ॲक्टिव्हिटी करा. जेव्हा की आपलं एंड्युरन्स, आपलं मास किंवा आपली फिजिक चांगली बनवून घ्या. त्याच्यानंतर चांगल्या प्रकारचे वॉलनट्स खा, काही मेथीचे दाणे खा भिजून, काही आपलं पीनट्स घ्या आणि असे पदार्थ खा ज्याच्यामध्ये टेस्टोस्टेरॉनचे द्रव जास्त असतात. ते तुम्हाला डेफिनेटली सेक्शुअल पॉवर वाढवण्यासाठी मदत करतील. त्यानंतर जसं की आपलं काही फळांचा आपल्या आहारामध्ये वापर करा, काही हिरव्या भाजीपालांचा वापर करा. चिकन मटण पण तुम्ही खाऊ शकता, पण ते फक्त ड्राय असलं पाहिजे, त्याच्याबरोबर ग्रेव्ही नसली पाहिजे. कारण चिकन आणि मटण म्हटलं तर हाय प्रोटीन डाईट आहे, तर चांगलंच आहे. काही तुमच्या जेवणामध्ये डाळींचा उपयोग करा जेणेकरून तुम्हाला प्रोटीन चांगले भेटतील. तुमचे मास जे आपलं मसल मास असतो, जे आपलं इंटरेस्ट असतं ते चांगलं डेव्हलप करण्यास मदत करतील.